ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 53। न अहं वैदैर्न तपसा, न अहं वैदैर्न तपसा, न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, न दानेन न तेजया, न दानेन न तेजया, न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया। शक्य एवं विधो दृष्टं, शक्य एवं विधो दृष्टं, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा, दृष्टवानसि मां यथा, दृष्टवानसि मां यथा। शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा। न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा। न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, न शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा। न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा। न अहं वैदैर्न तपसा, न दानेन न तेजया, शक्य एवं विधो दृष्टं, दृष्टवानसि मां यथा। तू माझे चतुर्भुज रूप माझ्या कृपेने पाहिले आहेस. माझे दर्शन माझ्या कृपेनेच होऊ शकते, बाकी कोणत्याही योग्यतेने नाही. ही एका सिद्धांताची गोष्ट आहे. आपल्यापेक्षा वरचढ अधिक असणाराच आपल्यावर अधिकार गाजवतो. हरये नमः, हरये नमः, हरये नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 54। भक्त्या त्वनन्यया शक्य, भक्त्या त्वनन्यया शक्य, भक्त्या त्वनन्यया शक्य, अहम् एव विधर्जुन, अहं वेद विदोऽर्जुन, अहम् एवं विदोऽर्जुनं। भक्त्या त्वनन्यया शक्य, अहम् एवं विदर्जुन, भक्त्या त्वनन्यया शक्य, अहम् एवं विदर्जुन, भक्त्या तु अनन्यया शक्य, अहम् एवं विदर्जुनं। ज्ञातुं दृष्टं च तन्त्वेन, ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन, ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप, प्रवेष्टुं च परं तप, प्रवेष्टुं च परं तप। ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप, ज्ञातुं दृष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप। भक्त्या तु अनन्यया शक्य, अहम् एवं विधोऽर्जुन, ज्ञातुं दृष्टुं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप। भक्त्या तु अनन्यया शक्य, अहम् एवं विधोऽर्जुन, ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप। भक्त्या तु अनन्यया शक्य, अहम् एवं विधोऽर्जुन, ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन, प्रवेष्टुं च परं तप। जेथे ज्ञानाची पराकाष्ठा सांगितली आहे, तेथे ज्ञानाने केवळ जाणणे आणि प्रवेश करणे ह्या दोनच गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु येथे भक्तीने जाणणे, पाहणे व प्रवेश करणे या 3 गोष्टी सांगितल्या आहेत. भक्तीने भगवंताचे दर्शन होऊ शकते. भक्तीत समग्राची व्याप्ती होते, समग्रामध्ये समग्रता असते. आता भगवंत अनन्य भक्तीच्या साधनांचं वर्णन करतायत. हरये नमः, हरये नमः, हरये नमः।